राज्याच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना एकाच व्यासपीठावर सन्मानित करण्याची संधी म्हणजे समाजाच्या प्रबोधनाचा प्रभावी मार्ग असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश उदय लळित यांनी व्यक्त केले. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचलित सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या 28व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सूर्यदत्ता राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार व सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभात उदय लळित बोलत होते. बाणेर येथील बंटारा भवनमध्ये झालेल्या समारंभावेळी माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त TS कृष्णमूर्ती, भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, एअर मार्शल निवृत्त भूषण गोखले, ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद, MITचे अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर शरदचंद्र दराडे, सूर्यदत्ताचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय B चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्ष स्नेहल नवलखा, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया आदी उपस्थित होते. पद्मश्री परमपूज्य आचार्य श्री चंदानाजी महाराज यांना सूर्यदत्ता ग्लोबल पीस गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड 2026 तर माजी सरन्यायाधीश उदय लळित यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, हास्ययोग चळवळीचे विठ्ठल काटे, माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड, अभिनेते राकेश बेदी, बांधकाम व्यावसायिक विलासकुमार पालरेषा, दिग्दर्शक सुभाष सहगल, शिक्षणतज्ञ अशोक कुमार ठाकूर, शास्त्रज्ञ डॉक्टर आनंद भाडळकर, विधिज्ञ ॲडव्होकेट प्रमोद आडकर, साहित्यिका प्राध्यापक सुरेखा कटारिया, उद्योजक प्रकाश गांधी, जागतिक रणनीतिकार संजय पुरी यांना सूर्यदत्ता राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, योग सद्गुरू डॉक्टर कृष्णदेव गिरी, अभिनेत्री व स्टँडअप कॉमेडियन उपासना सिंग, भारतीय बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, सर्वोच्च न्यायालयातील वकील ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव, सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सुरेंद्रा कुमारी, योग प्रशिक्षक राखी गुगळे, अवकाश शास्त्रज्ञ डॉक्टर कनक सहा, बासरीवादक पारसनाथ, ग्लोबल यूथ ॲम्बेसिडर दारासिंग खुराना, डॉक्टर प्रमोद त्रिपाठी, गिर्यारोहक आशिष माने यांना सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार, CA मोहित धांड, गायिका प्रीती दवे व पिंकी दवे, जलतरणपटू हातवी शहा यांना सूर्यदत्ता नॅशनल यंग अचिव्हर अवॉर्ड तर मास्टर ऋषी शिवप्रसन्न आणि मास्टर राघव मालपानी यांना सूर्यदत्ता लिटिल मास्टर नॅशनल अवॉर्ड देण्यात आला. यावेळी बोलताना अशोक सराफ म्हणाले, वेगवेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींना समोर आणून सन्मानित करण्याचा चोरडिया दाम्पत्याचा हा उपक्रम समाजाला प्रेरणादायी आहे. माझ्या प्रवासात निवेदिताची मोलाची साथ मला लाभली आहे. चांगले झाले तर कौतुक आणि काही चुकले तर स्पष्टपणे सांगणाऱ्या निवेदिता आणि माझ्या सहवासाची 37 वर्ष झाली. सभागृहात उपस्थित प्रेक्षकांची साथ मला लाभली. तुम्हा प्रेक्षकांच्या पावतीमुळेच काम करताना हुरूप येतो आणि आणखी जोमाने काम करता येते असं त्यांनी सांगितलं. प्रास्ताविकात डॉक्टर संजय चोरडिया म्हणाले, सूर्यदत्ता शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि मूल्याधिष्ठित शिक्षणावर भर दिला आहे. चांगल्या भारतीय नागरिक घडवण्यासाठी समाजातील आदर्श व्यक्तिमत्वांना विद्यार्थ्यांसमोर आणले जाते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्काराने सन्मानित केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. आज हा जो प्रकार एक सोहळा आपण बघितला, प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामधून आलेले लोक, स्टेज आर्टिस्ट होते, काही स्पोर्ट्स पर्सन्स आहेत, काही सायंटिस्ट आहेत, काही इकॉनॉमिस्ट आहेत, काही अकाउंटन्सीमधले आहेत, काही ॲग्रो इकॉनॉमिक्समधले आहेत, किंवा काही असे राजस्व अधिकारी पण आहेत. असं सगळा हा जो एक मिक्स झालेला एक क्रॉस सेक्शन आहे सोसायटीचा, आणि त्या क्रॉस सेक्शनमधून काही लोकांना पुरस्कृत करता यावं ही एक फार वेगळीच आणि एक फार उत्तम संधी किंवा युक्ती आहे. आणि आत्ता जसं अशोक सराफांनी सांगितलं आपल्याला की आपण वाटचाल करत असतो त्यावेळेला आपण यशस्वी होतो का नाही हा एक प्रश्न प्रत्येक तरुण आणि तरुणीच्या मनामध्ये सदैव असतो. वकील म्हणून माझी वाटचाल 1983 पासून सुरुवात झाली. आज त्याला जवळजवळ 42 वर्ष होऊन गेली. पहिल्या दिवसापासून आपण जे करत असतो ते कुठेतरी एक आतमध्ये एक दुर्दम्य एक शक्ती असते किंवा एक स्वतःवरती एक विश्वास असतो, म्हणून आपण करतो. आपण यशस्वी होऊ का नाही होऊ हा प्रश्न सदैव असतो. मैं अत्यंत प्रसन्न हूँ. मैं दुनिया के लोगों से एक ही बात कहना चाहती हूँ. अभी हम सब मिल करके जितने मुस्कुरा रहे थे, जितने खुश थे, जितने हंस रहे थे, इसी प्रकार से हम अपने घरों में भी, अपने पड़ोस में भी और अपने गांव में भी इसी प्रकार से प्रसन्न रहे. ये परमात्मा का आशीर्वाद आपको प्राप्त हो. इस आशीर्वाद के साथ में मैं आप सबको धन्यवाद देती हूँ. सगळ्यात पहिल्यांदा मी संजय भाईचं मी
कौतुक करू इच्छितो, मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. काय केवढी मोठी आयडिया आहे त्यांची. कुठून कुठून लोक, त्यांनी जे प्रावीण्य मिळवलेले लोक शोधून त्यांचा सत्कार केला. लोकांच्या पुढे आणण्यात त्यांना यशस्वी होण्यासाठी त्यांना मार्ग दाखवला जास्ती करून. फार मोठी गोष्ट आहे ही. जे लोक टॅलेंटेड असून सुद्धा कधी कधी उपेक्षित राहिले जातात, अशा लोकांना समोर उभे करून हा तो माणूस हे सगळ्या जगाला दाखवून देणं ही फार मोठी गोष्ट आहे.